त्या सभेमुळे काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली, त्याच्यात सुद्धा आपण त्यांना उत्तर दिलं नाही। त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं, परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही। त्यांनी कार्यकर्त्याला न हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला, परंतु फक्त गणेश उत्सवामुळे आम्ही बी बांगड्या घातलेल्या नाही असा प्रयत्न होईल। त्याला कुणी बळी पडायचं नाही, घाबरून जायचं नाही, कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं शिंदे साहेब आले त्यावेळेस, शिंदे साहेबांची सभा सुद्धा संगमनेरातनं भूतो न भविष्य अशी रॅली झाली, सभा झाली। त्यावेळेस साहेब लंडनला होते, परंतु साहेबांनी मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो, त्याबाबत सुद्धा काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या सभेमुळे काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली, त्याच्यात सुद्धा आपण त्यांना उत्तर दिलं नाही। शिंदे साहेब आले, आपण आपल्या तालुक्यासाठी विविध मागण्या केल्या, आपण तालुक्याच्या रोजगारासाठी शिंदे साहेबांकडे मागणी केली, आरोग्याचे प्रश्न मांडले, सगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्यानंतर कुठंतरी ही सामान्य जनता 8 महिन्यापासून त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं, परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही। त्यामुळे हा जो केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून चाललाय, मी टीका करणार नाही, पण कार्यकर्त्यांनो, मित्रांनो आणि संगमनेरातील मायबाप जनतेला हा प्रश्न विचारील, संगमनेरकरांनो, माझं काही चुकतोय का? माझं काही चुकतोय का? जर गेल्या 40 वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न, पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो, आरोग्याचा, रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये प्रयत्न करून जर मार्गी लावतोय, त्यामुळे काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा, पण आपल्याला शब्द देतो, माझ्या जीवाचा, माझ्या प्राणामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या संगमनेर तालुक्यातील जनतेसाठी माझ्या जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी मी या जनतेसाठी माझा जीव निश्चय करीन, कारण ह्या जनतेने न भूतो न भविष्य असं मला प्रेम दिलंय। कुठे एक शेतकऱ्याचा मुलगा, कुठे एक सामान्य कार्यकर्ता, त्याला आज एवढा मोठा मान सन्मान दिला। कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून विचारणा झाली, पालकमंत्री महोदयांकडून झाली, महाराष्ट्रातील कमीत कमी 10 मंत्री महोदयांनी मला विचारणा केली, 60-70 आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला। मी त्यांना सांगितलं, साहेब, अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणारा हा तुमचा मावळा नाही, कारण या मावळ्या मागं ही लाखोनी जनसमुदाय या संगमनेर तालुक्यातला समुदाय आहे। त्यामुळे मित्रांनो, गणपती उत्सव आहे, आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे। मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्र्यांची। त्यांनी वेगळा ट्रेंड केला, त्यांनी कार्यकर्त्याला न हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला, परंतु फक्त गणेश उत्सवामुळे आम्ही बी बांगड्या घातलेल्या नाही, परंतु संगमनेर जनतेने जी दहशत मोडून काढून आम्हाला ही संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि या जनतेसाठी 2 पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे। परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदी कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल याची या निमित्ताने आठवण करतो। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले, बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।